करावं, प्रेम भोगावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. ज्याला त्याग माहिती आहे, ज्याला समर्पण माहिती आहे, ज्याला योगदान माहिती आहे, ज्याला कष्ट माहिती आहे, तीच माणसं या वयात आपलं ध्येय आणि त्या ध्येयावर प्रेम करत असतात. म्हणून हे वय आहे ध्येयावर प्रेम करायचं आणि ध्येय निश्चित करायचं. पण एक वाक्य जेव्हा संपतं ना तेव्हा फुल स्टॉप येतो. तो फुल स्टॉप आम्हाला सांगतो की पुढच्या वाक्याची सुरुवात करायची आहे. याचा अर्थ आम्ही जिथं थांबणार आहोत तिथून उलट अजून जोमाने फुलणार आहोत. हा विचार या सदिच्छा समारंभामध्ये आहे. जी माणसं यशस्वी ठरतात ना त्यांना आपण विचारतो आपल्या यशाचं रहस्य काय. मुळात प्रश्न चुकलेला आहे. प्रश्न असा नाही, प्रश्न कसा फॉर्म करायचा हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण यशाला रहस्य नसतं. यश ही चमत्काराची गोष्ट नसते. यश एका रात्रीत जन्माला येत नाही, यश एका तासात जन्माला येत नाही. यश हे रहस्याची गोष्ट नाही. यशाला रहस्य नसतं. यशाला असलं तर काय असतं, यशाच्या मागे कष्ट, यशाच्या मागे अभ्यास, यशाच्या मागे मेहनत, यशाच्या मागे नियोजन आणि यशाच्या मागे सातत्य ही गोष्ट असते. आणि म्हणून आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या मुलांना असं वाटतंय मध्ये 3 इडियट्स नावाचा चित्रपट आला आणि मी तो चित्रपट पाहिला, कारण चित्रपट पाहून आपल्याला काय घ्यायचं आणि काय इतरांना मिळालं पाहिजे हा विचार जेव्हा मी करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं. आणि तो चित्रपट पाहत असताना त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, अगर लड़की पैदा हुई तो डॉक्टर बनेगी, लड़का पैदा हुआ तो इंजिनियर बनेगा. आणि मला प्रश्न पडला की फक्त सायन्सला मुलं गेली तर इंजिनियर आणि डॉक्टर याच्या पलीकडे काही होणार नाहीत का. हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि तो पडला पाहिजे. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यावर मी विचार करतो, एखादा समाज उभा करायचा असेल, राष्ट्र उभं करायचं असेल तर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर असून चालणार नाही. तिथं कलावंत जन्माला आले पाहिजे, तिथं लेखक विचारवंत जन्माला आले पाहिजे, तिथं खेळाडू घडले पाहिजे, तिथं सगळ्या क्षेत्रातले अभिनेते अभिनेत्री तयार झाल्या पाहिजे. समाज त्याने एक संघ बनत असतो की आमच्या चेहऱ्यावर सौंदर्य हे वयावर अवलंबून नसतं. ही पहिली गोष्ट. चेहरा सुंदर असणं म्हणजे रंग गोरा असणं अजिबात नाही. कारण चेहऱ्याचे रंग सावळे, निमगोरे, गोरे आणि आमच्या भाषेत म्हणलं तर गडद काळे सुद्धा असतात. पण याचा अर्थ सौंदर्य हे चेहऱ्यावर अवलंबून नसतं, सौंदर्य हे आपल्या वयावर अवलंबून नसतं. मग सौंदर्य कशावर अवलंबून असतं याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपण आज ठरवून टाका, ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर, त्याचा चेहरा कायम सुंदर. ही सुंदरतेची खरी व्याख्या आहे. आणि दुसरं सुंदरतेचं लक्षण जर म्हणायचं झालं तर हे आहे, आपल्या चेहऱ्यावर आठ्या पडतात, आपल्या कपाळावर आठ्या पडतात. आणि मग आपल्या मनात जर काळा असेल तर चेहऱ्यावर ते दिसतं, आपल्या मनात जर वाईट असेल तर आपल्या कपाळावर ते दिसतं. याचा अर्थ ज्याचं मन निर्मळ आणि ज्याची दृष्टी साफ तोच माणूस सुंदर दिसतो. ही सुंदरतेची दुसरी व्याख्या आहे. सुंदरतेची तिसरी व्याख्या आहे, जो माणूस निस्वार्थी असतो. मला जर माझ्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तो स्वार्थ वेगळा, पण आपण जेव्हा बाजारात इतर ठिकाणी जातो तेव्हा आपला स्वार्थ काय असतो हे कळतं. जो माणूस निस्वार्थी असतो त्याच माणसाच्या चेहऱ्यावर सौंदर्य दिसतं. मला वाटतं इथं उपस्थित असणारा प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हा सुंदर दिसला पाहिजे. असं जर वाटत असेल तर आपल्या हातातलं काम सुंदर केलं पाहिजे, आपण घेतलेलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. करिअर कशाला म्हणतात, नुसतं नाव घेतो आणि मग तुम्हाला कळेल. सचिन तेंडुलकर नाव घेतलं की क्रिकेट समोर शब्द येतो, क्रिकेट क्षेत्र येतं. अमिताभ बच्चन नाव घेतलं की अभिनय क्षेत्र समोर येतं. अजय अतुल नाव घेतलं की आमच्या समोर संगीत क्षेत्र उभं राहतं. डॉक्टर विजय भटकर नाव घेतलं की आमच्या समोर संगणक क्षेत्र येतं. एवढंच काय, कल्पना चावला, एपीजे अब्दुल कलाम अशी नावं घेतली की आमच्या समोर स्पेस क्षेत्र उभं राहतं. याचा अर्थ करिअर ते असतं, नाव घेतलं की क्षेत्र समोर आलं पाहिजे किंवा क्षेत्राचं नाव घेतलं की त्या व्यक्तीचं नाव समोर आलं पाहिजे. याला म्हणायचं करिअर.
करिअरची उंची ही असते. म्हणून आयुष्यामध्ये करिअर करायचं असेल तर काही नियम, काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणून ज्या ज्या माणसांची सुरुवातीला महामानव म्हणून नावं घेतली आणि आम्ही नमस्कार करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो, त्या माणसांचा इतिहास समजून घेत असताना कधीतरी लक्षात घ्या, जो पसीनों से नाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. कष्ट केले, ज्ञान मिळवलं, सातत्य ठेवलं, नियोजन केलं की आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळवता येते आणि आयुष्यामध्ये इतिहास निर्माण करता येतो. म्हणून आपल्याला स्वतःचा इतिहास कालच्या पेक्षा आजचा दिवस वेगळा आहे. महत्वाची गोष्ट आहे. ज्या घरातले पालक चिडचिड करतात ना, त्या घरातलं सगळ्यात मोठं कारण काय असतं की ते पालक सांगतात आमचं पोरग किंवा आमची पोरगी अभ्यास करत नाही. ज्यांच्या घरातली मुलं अभ्यास करत नाही तेच पालक चिडचिड करत असतात. हे पालक म्हणून कधीतरी आपल्या आई वडिलांकडे बघा, त्यांचं स्वप्न बघा, त्यांच्या इच्छा बघा. रात्रंदिवस कष्ट करणारे पालक आपल्या मुलानं यश मिळवावं, आपल्या मुलानं आपलं स्वप्न पूर्ण करावं हे त्यांना अपेक्षित असतं. आणि परीक्षेच्या काळात जर हे दिसत नसेल तर भविष्यामध्ये आमचा पाल्य कोणती गोष्ट मिळवणार आहे हे पालकांना सहज कळून जातं. आणि म्हणून अजून आमच्या हातात वेळ आहे, अजून आमच्या हातामध्ये काळ आहे, अजून आमच्या हातामध्ये नियोजन करण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. नाही तर भविष्यामध्ये अनेक माणसं भेटतात, मला विचारतात आम्ही ठरवलं हे होतं आणि झालं ते, आम्ही करायला गेलो एक आणि आमच्या हातून घडलं दुसरं. पण त्या सगळ्यांसाठी सुद्धा मी सांगतो की ख्वाब भले ही टूटते है, ख्वाब भले ही टूटते है, मगर हौसले जिंदा हो, अपना हौसला इतना रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो, मुश्किलें भी शर्मिंदा हो. संकटांना वाटलं पाहिजे, आव्हानांना वाटलं पाहिजे, संकटांना अडचणींना वाटलं पाहिजे की याच माणसाच्या रस्त्यावर येऊन मी चूक केली. संकट स्वतःहून बाजूला जातात, पण त्यासाठी आपण आपल्या ध्येयानं प्रेरित असावं लागतं. आपण ठरवलेलं आणि निश्चित केलेलं ध्येय, हे उराशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. जिजाऊ साहेबांनी शिवबा सांगितलं होतं, याच पुण्यात आणि मावळात फिरताना मंत्र फार सोपा आहे, पण तो मंत्र कसा घ्यायचा हे महत्वाचं आहे. जिजाऊ साहेब शिवबाला सांगायच्या, शिवबा राजे रामायण वाचता येतं, महाभारत पाठ करता येतं, वेदही मुखोद्गत करता येतात, पण नुसतं एवढ्याने राजा होता येत नाही. तुम्हाला पुस्तकं पाठ करता येतील, पण पुस्तकातलं ज्ञान हे मस्तकात आणायचं आणि मस्तकातलं ज्ञान हे वास्तवात उतरायचं. हा कृतीत आणणारा नियम आणि कृतीत आणणारं सूत्र हे आमच्या आयुष्यात महत्वाचं ठरलं पाहिजे. म्हणून जिजाऊ शिवबा सांगायचा की वेद पाठ करता येतील, रामायण वाचता येईल, महाभारत पाठ करता येईल, वेदही तुम्हाला वाचून पाठ करून सांगता येतील, पण नुसते वेद वाचून राजा होता येत नाही. रयतेच्या वेदना तो जाणतो, तो खरा राजा असतो, तो खरा राजा असतो. रयतेच्या वेदना, मला म्हणायचंय रयत बाजूला, शिक्षक बाजूला, संस्था बाजूला, आमच्या आईवडिलांच्या वेदना काय आहे, आमच्या आईवडिलांचं स्वप्न काय आहे, आमच्या आईवडिलांनी कोणतं स्वप्न बघून तुम्हाला या महाविद्यालयामध्ये दाखल केलं होतं, तुम्हाला सायन्सला घातलं होतं, तुम्हाला कॉमर्सला प्रवेश दिला होता, हे कोणतं स्वप्न त्यांच्या डोक्यात होतं. हा विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर आयुष्यात कोणतीही लढाई तुम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाही. अब्दुल कलाम असं म्हटले होते की लो एम इज क्राइम, छोटं स्वप्न पाहणं, छोटं ध्येय असणं हा सुद्धा गुन्हा आहे. तुमचं स्वप्न मोठं असलं पाहिजे, तुमचं ध्येय मोठं असलं पाहिजे. झोपेत पाहिलेलं स्वप्न हे सकाळी उठल्यावर विरून जातं, पण जागे असताना पाहिलेलं स्वप्न हे कायम आपल्या लक्षात राहतं. आणि पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट, अभ्यास, जिद्द, मेहनत, सातत्य आणि नियोजन या गोष्टी असल्या की वाटेल ते करता येतं. आणि ते करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात.